जिंदगी में हर पल इंसान अपने लिए जीत चाहता है, लेकिन फूलों की एक दुकान ही ऐसी दुकान है जहाँ पे इंसान खुद के लिए हार चाहता है। हो, संघर्षाशिवाय आयुष्यामध्ये पर्याय नाही आणि यशाला तर शॉर्टकट मुळीच नाही। संयम, जिद्द, चिकाटी, सचोटी आणि सातत्यानं आपण यशस्वी होणार हा विचार डोक्यात घेऊन सतत अविरत परिश्रम करणाऱ्याच्या पुढे हे नशिबाला सुद्धा झुकावं लागतं। याचीच गोष्ट आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। नमस्कार, आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। अशाच एका तरुणाची कथा आज आपण बघणार आहोत, तो म्हणजे सँडर्स। सँडर्स हा वय वर्ष 6 असतानाच त्याचे वडील वारले। लहान 2 बहीण भावंड। आई एका फॅक्टरीमध्ये दिवसभर कामाला जायची, त्यामुळे लहान 2 बहीण भावंडांच्या खाण्यापिण्याची काळजी आणि घर सांभाळणं याची जबाबदारी आपसुकच त्या छोट्या सँडर्सवरती आलेली होती। वयाच्या 7व्या वर्षापासून स्वयंपाक करणे, आपल्या लहान 2 बहीण भावंडांना सांभाळणे हे करत शाळा आणि घर या दोन्ही जबाबदाऱ्या छान सांभाळायला हा युलासा सँडर्स शिकलेला होता। पण पुढे गेल्यानंतर जवळजवळ 7वी पर्यंत शिक्षण अशी ओढाताण करत तो शिकला, पण दुर्दैवानं त्याला ते पुढे शिक्षण करता आलं नाही। त्यानं ते शिक्षण थांबवलं आणि तो काय करू लागला, शेतीमध्ये मजुरी करू लागला। पण शेतीमध्ये मजुरी करत असताना त्याच्या असं लक्षात आलं की त्यातूनही आपलं फारसं काही भागत नाहीये, म्हणून त्यानं या ठिकाणी घोडागाडी जी असते ती घोडागाडी रंगवण्याचा तो काम करू लागला। ते काम करत तो 16 वर्षाचा झाला। आता 16 वर्षाचा या सँडर्सने आपल्याच डॉक्युमेंटमध्ये थोडेफार बदल केले आणि तो US आर्मीमध्ये जॉईन झाला। पण US आर्मीमध्ये जॉईन झाल्यानंतर एका वर्षातच त्याचं हे पितळ उघडं पडलं आणि त्याला त्यातून काढून टाकण्यात आलं। हातातली नोकरी गेल्यानंतर त्यानं हार मानली नाही। हा रेल्वेमध्ये कर्मचारी म्हणून काम करू लागला, म्हणजे मजुरी करू लागला। आता ही मजुरी करत असताना त्याच्याबरोबर काम करणाऱ्या एका कोवर्कर बरोबर याचं चांगलंच वाजलं, त्यामुळे तो तिथूनही बाहेर पडला। तिथून बाहेर पडल्यानंतर आपल्याला काहीतरी अचीव करायचं आहे, यामुळं त्यांनी आपलं जे थांबलेलं शिक्षण होतं ते त्यांनी पुन्हा सुरू केलं आणि त्याने लॉची डिग्री घेतली। तो आता ॲडव्होकेट झाला। पण दुर्दैवानं या ॲडव्होकेटशिपमध्ये सुद्धा तो एका केसमध्ये इतक्या वाईट पद्धतीने अडकला आणि तो हरला, त्यामुळे त्याचं हे करिअर सुद्धा पूर्णपणे उद्ध्वस्त झालं। असा हा थोडासा डिसअपॉइंट झालेला परत गावी आला। त्यानं आईला समजूत घातली। त्यानं आईशी बोलताना सांगितलं की भलेही आज मी सगळीकडून अपयशी व्हायला लागलेलो आहे, पण मी हारलेलो नाहीये, म्हणून मी प्रयत्न करत राहणार। आणि अशा या सँडर्सनं पुढं एका इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करायला सुरुवात केली। घरोघरी जायचं, दारोदारी जायचं, लोकांचे जे काही इन्शुरन्स आहेत ते उतरवायचे, असं काम यांनी सुरू केलं। बऱ्यापैकी आता त्यात जम बसतोय असं लक्षात आलं आणि आता तो सुखासुखी जीवन जगतोय असं होत असतानाच अचानक त्याला त्या कंपनीतून नियमांचं उल्लंघन केलं म्हणून काढून टाकण्यात आलं। आता मात्र 1920 साली त्यानं स्वतःची एक कंपनी सुरू केली, ज्याच्यामध्ये त्यानं नाव बनवण्याचं काम चालू केलं। आता हे नाव बनवत असताना बऱ्यापैकी तो त्या उद्योगामध्ये त्यानं छान जम बसवलेला होता। त्याला असं वाटत होतं की आपण याच्यासोबत अजून एखादा उद्योग करावा, म्हणून त्यानं केमिकल लॅम्प तयार करायचा उद्योग सुरू करायचं डोक्यात आणलं। तेवढ्यात काय झालं की एका मोठ्या कंपनीनं याच्या संदर्भातली ही जी कंपनी आहे ती त्यांनी आधीच लॉन्च केली आणि लोकांना याच्या म्हणजे जे सँडर्सच्या डोक्यात होतं त्याहीपेक्षा छान आणि उत्तम सेवा देण्याचं त्यांनी लोकांना कबूल केलं। त्यामुळे सँडर्सच्या डोक्यातली ही जी कल्पना होती ती सत्यात उतरवायच्या आधीच त्याला काय बसलेली होती, कीड बसलेली होती। त्यामुळे त्याने त्याचा नादच दिला सोडून, कारण तेवढं भांडवल त्याच्याजवळ नव्हतं। आता हे सगळं करत असताना त्याच्या वयाची जवळजवळ 40 वर्ष पूर्ण झालेली होती। आता या दरम्यान काय झालं, त्याची ती नाव करायची जी कंपनी होती ती सुद्धा बंद पडली। मग तो एका फ्युएल स्टेशनवरती काम करू लागला आणि दुर्दैवानं तेही बंद पडलं। ते बंद पडल्यानंतर त्याला एका व्यक्तीने एका सर्व्हिस स्टेशन म्हणजे रेंट फ्री असं एक सर्व्हिस स्टेशन एकाने ऑफर केलं। आता ते ऑफर केल्यानंतर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की रेंट काही देऊ नका, परंतु जे काही प्रॉफिट होईल त्या प्रॉफिटमधला काही हिस्सा तुम्ही आम्हाला ऑफर करा। आता प्रॉफिटमधला काही हिस्सा जर त्यांना दिला तर सँडर्सकडे काहीच राहणार नव्हतं। त्यामुळे त्यांनी स्वतः एक शक्कल काय लढवली की तिथं जवळच एक त्यांनी स्टॉल उभा केला, ज्यामध्ये तो लोकांना फ्राईड चिकन सर्व करायचा। मग सुरुवातीला त्यांनी फ्री मेजवानी द्यायला सुरुवात केली लोकांना, कारण लोकांपर्यंत टेस्ट जावा। आणि इथंच त्याचं काय झालं की लहानपणापासून जे कुकिंगची त्याची जी आवड होती
ती त्यांना काय झाली, त्यानं या ठिकाणी काय करायला केली, वाढवायला सुरुवात केली. आणि असं करत करत काय झालं की त्याचे जे काही येणारे त्याच्याकडे जे काही कस्टमर होते, जे काही क्लायंट होते खाण्यासाठी, ते वाढू लागले आणि त्या फ्राईड चिकनची एक वेगळीच चव किंवा एक वेगळी खासियत म्हणून खास लोक त्याच्याकडे त्या ठिकाणी येऊ लागले. मग त्या स्टॉलचं रूपांतर एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये झालं. मग अशा प्रकारे त्यांनी तिथं ते जे काही रेस्टॉरंट होतं ते त्यांनी मोठं करायला सुरुवात केली. आता त्या रेस्टॉरंटमध्ये लोक यायचे, फ्राईड चिकन खाऊन जायचे. त्याच्यामध्ये ना तिथला एक गव्हर्नर सुद्धा आला, ब्रिटिश गव्हर्नर. त्यांनी जेव्हा तो चिकन खाल्ला तेव्हा त्याने याला त्या चिकनला जे काही नाव दिलं ते त्याला नाव देण्यात आलं केंटकी कर्नल नावाचं. आता ही डिश याच नावाने फेमस झाली बरं का. आता फेमस झाल्यानंतर त्याने आणखीन एक रेस्टॉरंट काढलं, पण दुर्दैवानं त्याला आग लागली आणि पूर्वीचं जे रेस्टॉरंट मूळचं होतं तिथल्या एका एम्प्लॉई बरोबर याचे मतभेद झाले. त्यामुळं त्याला तेही सोडावं लागलं. मग त्यांनी हार मानली नाही, पुढं काही पैसे जमा केले आणि जवळजवळ 140 सीट्स असणारं एक मोठं रेस्टॉरंट त्यानं चालू केलं. तिथं तो तीच डिश सर्व करायचा जी पहिल्यापासून त्यानं कॅरी केलेली होती. पण दुर्दैव बघा, त्यावेळी महायुद्धाचा काळ चालू होता आणि त्या महायुद्धामध्ये त्याचं ते रेस्टॉरंट पूर्णपणे बंद पडलं. एवढ्या कालावधीमध्ये त्यानं हार मानली नाही. जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निवळली, पूर्णपणे शांत झाली, तेव्हा मात्र त्यांनी ही गोष्ट ठरवली की आता रेस्टॉरंट काढण्या एवढे पैसे त्याच्याजवळ नव्हते, पण तरी सुद्धा त्याच्याकडे होती ती खूप जबरदस्त अशी मसालेदार रेसिपी. आणि त्यानं काय ठरवलं की आपण ही जी काही रेसिपी आहे ती रेसिपी या ठिकाणी तिथं असणारे जे कुठले लोकल हॉटेल आहेत त्या हॉटेलमध्ये जाऊन ती रेसिपी विकायची आणि त्या रेसिपीच्या बदल्यात काही पर्सेंटेज त्या हॉटेल मालकांच्याकडून घ्यायचं. त्यानं सुरुवात केली. तिथल्या जवळपासच्या हॉटेलमध्ये जाऊन भेटी द्यायचा, तो त्यांना रेसिपी सांगायचा, त्यांना ती डिश खाऊ घालायचा, परंतु ती डिश रिजेक्ट व्हायची. तब्बल 1060 वेळा ही डिश जी आहे ती रिजेक्ट झालेली होती. बघा, 1060 वेळा. पण तरी सुद्धा एका मोठ्या रेस्टॉरंटनं त्याची ही डिश जी आहे ती एक्सेप्ट केली, अप्रूव्ह केली आणि त्यांनी त्याला काही मोबदला द्यायचंही ठरवलं. जेव्हा त्यांनी ही डिश आपल्या कस्टमरला द्यायला सुरुवात केली तेव्हा लोकांना ती खूप आवडली आणि असं करत करत त्या एका शाखेची 400 शाखा कधी झाल्या हे याला कळालं सुद्धा नाही. आणि ही जी काही डिश होती ती फक्त त्या देशापुरती मर्यादित न राहता ही पुढं सुद्धा ही याच्या ज्या ब्रांचेस आहेत त्या वाढत गेल्या. आणि या सँडर्सनं काय केलं की ही चेन पद्धत जी आहे ती आहे अशीच चालू ठेवली आणि त्यानं आपल्या ज्या ब्रांचेस आहेत, आपल्या ज्या शाखा आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी द्यायला सुरुवात केल्या. जवळजवळ 1969 पर्यंत 600च्या वर शाखा त्याच्या झाल्या होत्या आणि तिथल्या स्टॉक एक्सचेंज मार्केटमध्ये या KFCचा डंका वाजलेला होता. इतकंच काय, परंतु KFCच्या मालकाच्या वयाच्या 90व्या वर्षापर्यंत जवळजवळ 6000 शाखा त्या USA, UK असेल, कॅनडा असेल, जपान असेल, अशा असंख्य देशांमध्ये याच्या ज्या शाखा आहेत त्या पोहोचलेल्या होत्या. इवन अगदी 2019 पर्यंतचा जो काही डाटा आहे तो सांगतो की जवळजवळ 25,000हून शाखा ह्या जगभरामध्ये KFCच्या बघायला मिळतात. मग मला सांगा, हा इतका जबरदस्त आणि प्रेरक प्रवास हा का बरं आपल्या लक्षात येत नाहीये? म्हणजे या व्यक्तीने जर हार मांडली असती तर KFC सारखी डिश आज चाखायला सुद्धा मिळाली नसती किंवा ते लक्षातही आलं नसतं कोणाच्या. म्हणजे या एका यशापाठीमागं किती मोठा संघर्ष आहे, अगदी जन्मभराचा संघर्ष या व्यक्तीने बघितलेला आहे. मग मला सांगा की आपण का बरं नाही? यांचा फोटो जेव्हा तुम्ही बघता, जेव्हा हा लोगो तुम्ही KFCचा बघता, त्याच्यामध्ये फ्रेंच कट दाढीचे जे हे अंकल आहेत तेच कर्नल हार्लेन डेव्हिड सँडर्स, हेच ते ज्या एक मोठा ब्रँड खाद्य संस्कृतीतला उदयास आला. मग मला सांगा, आजकालच्या मराठी तरुणांना प्लॅटफॉर्म काही कमी आहेत? त्यामुळे हार जोपर्यंत तुम्ही मानत नाही तोपर्यंत तुम्ही हारलेला नसता, एवढं लक्षात ठेवा. गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवरती अपडेट राहण्यासाठी सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन मोटिवेशनल स्टोरीचं. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.